हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे। आता प्रत्येक जण जिंकेल। भाजप शिवसेनेला बहुमत मिळूनही मुंबईमध्ये अद्याप सत्ता स्थापन नाही। विजयी नगरसेवकांची गटनोंदणीही झाली नसल्यामुळे सत्ता स्थापनेचा मुहूर्त कधी मिळणार, चर्चांना उधाण। मुंबई महापालिकेमध्ये सत्ता स्थापनेसाठी भाजपच्या हालचाली। प्रमुख नेत्यांची संध्याकाळी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक। मुंबईतील सत्ता समीकरणासह गटस्थापनेवर चर्चा होणार। पुण्यातील भाजपचा गटनेता आज ठरणार। भाजपच्या सर्व 119 नगरसेवकांची आज बैठक। 6 फेब्रुवारीला पालिकेमध्ये भाजपचा महापौर बसणार। चंद्रपुरात सत्तेवरून भाजप आणि काँग्रेसचे दावे प्रतिदावे। काँग्रेसचा एक गट आपल्या संपर्कात असल्याच्या मुनगंटीवारांच्या दाव्याची वडेट्टीवारांनी उडवली खिल्ली। जितेंद्र आव्हाडांची मुंब्र्यात आज रॅली आणि जाहीर सभा। मुंब्र्यामध्ये होणाऱ्या रॅलीच्या वेळी सहर शेखच्या विधानावर आव्हाड काय बोलणार याकडे राज्याचं लक्ष। मुंबईतील बोरीवली येथील संजय गांधी नॅशनल पार्क परिसरामध्ये स्थानिक आदिवासी नागरिक आणि वन विभाग यांच्यामध्ये संघर्ष। अतिक्रमण हटवण्याच्या कारवाई दरम्यान परिसरात तणावाचं वातावरण। पुण्यात सासरच्या जाचाला कंटाळून इंजिनियर विवाहितेची आत्महत्या। सासू आणि पतीला अटक। 3 वर्षांच्या मुलीसमोरच घेतला गळफास। रुपाली चाकणकरांनी घेतली कुटुंबियांची भेट। विक्रोळीत 3 वर्षीय चिमुकलीचा रस्त्या शेजारील स्पीकर कोसळल्यामुळे दुर्दैवी मृत्यू। धक्कादायक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद। चिमुकलीच्या मृत्यूमुळे कुटुंबियांवर शोककळा। आणि नाशिकमध्ये भरधाव कारची दुचाकीला धडक। भीषण अपघातामध्ये दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी। हिट अँड रनचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद। नमस्कार, मी प्रियंका लाठी। आपण पाहताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी पाहूयात। लॉंग मार्चचं शिष्टमंडळ मुंबईकडे रवाना झालंय। मंत्रिमंडळ बैठकीच्या नंतर शिष्टमंडळाची आणि विविध खात्यांच्या मंत्र्यांसोबत ही बैठक पार पडणार आहे। कॉम्रेड JP गावित, अशोक ढवळे, अजित नवले, विनोद निकुल यांच्या शिष्टमंडळामध्ये समावेश आहे। 11 लोकांचं हे शिष्टमंडळ पोलीस बंदोबस्तामध्ये मुंबईकडे रवाना झालंय। तर तिकडे नाशिक पोलिसांकडून लॉंग मार्च पुढे जाऊ नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत। मोर्चेकरी लॉंग मार्च पुढे नेण्यासाठी मात्र ठाम आहेत। तर लॉंग मार्चचं शिष्टमंडळ मुंबईकडे रवाना झालेलं आहे। ही मोठी बातमी आपण बघतोय। मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर या शिष्टमंडळाची आणि विविध खात्यांच्या मंत्र्यांसोबतची एक बैठक पार पडणार आहे। या बैठकीमध्ये महत्त्वाचा निर्णय आज होऊ शकतो। कॉम्रेड JP गावित, अशोक ढवळे, अजित नवले आणि विनोद निकुल यांचा या शिष्टमंडळामध्ये समावेश आहे। थेट जाऊयात आपले प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांच्याकडे। लक्ष्मण, 11 लोकांचं शिष्टमंडळ आता मुंबईला रवाना झालेलं आहे। त्याचबरोबर दुसरीकडे आपण बघतोय की लॉंग मार्च काही थांबण्याचं नाव घेत नाहीये। आता काय तिथे परिस्थिती आहे? प्रियंका, हा लॉंग मार्च जो आहे तो आता हळूहळू मुंबईच्या दिशेने पुढे रवाना होतोय। मी त्याच लॉंग मार्चच्या सोबत आता आहे आणि माझ्या मागच्या बाजूला जर आपण दृश्य बघितली तर लॉंग मार्चमध्ये हळूहळू शेतकऱ्यांची, आदिवासी बांधवांची गर्दी आपल्याला वाढताना पाहायला मिळते। एक एक गाव जसं पुढे सर करताय, एक एक तालुका जसा पुढे सर करताय, तसतसे त्या तालुक्यातले लोक, त्या गावातले लोक या मोर्चाला जॉईन होत आहे आणि ह्या मोर्चाची संख्या हळूहळू वाढताना आपल्याला पाहायला मिळते। ही जर दृश्य बघितली तर ह्या दृश्यांमध्ये आपल्याला चित्र अगदी स्पष्ट दिसतंय। जवळपास 25
ते 35,000पर्यंतची संख्या निघताना होती, ती संख्या आता जवळपास 40,000पेक्षा जास्त गेलेली आहे आणि त्यामुळे या लॉंग मार्चचं एक मोठं शक्ती प्रदर्शन आपल्याला कसारा घाटामध्ये पाहायला मिळालं। संपूर्ण कसारा घाट जो आहे तो या लाल झेंड्यांनी लालबुंद झालेला होता आणि हे लाल वादळ आता हळूहळू मुंबईच्या दिशेनं जात आहे। या लाल वादळाचं नेतृत्व करणारे कॉम्रेड JP गावित, कॉम्रेड अशोक ढवळे, कॉम्रेड अजित नवले हे सगळेजण मंत्रिमंडळातल्या बैठकीनंतर होणाऱ्या शिष्टमंडळासोबत मुंबईला गेलेले आहे। मंत्र्यांसोबत ते चर्चा करणार आहे। तिकडे त्यांची चर्चा सुरू असताना दुसरीकडे मात्र हा मोर्चा देखील सुरू ठेवण्याचा निर्धार आयोजकांनी घेतलेला होता आणि त्याच निर्धारानुसार हा मोर्चा हळूहळू मुंबईच्या दिशेनं मार्गक्रमण करतोय। माझ्या शेजारी माझ्या बाजूला हे जे लोक दिसत आहेत तुम्हाला दृश्यांमध्ये, हे प्रत्येक तालुक्यातून 5-5, 10-10 हजार लोक घेऊन या मोर्चामध्ये सहभागी झालेले हे सगळे या मोर्चाचे सगळे समर्थक आहे। हा मोर्चा पुढे घेऊन जाणारे हे सगळे शिलेदार आहे, हे नाशिक जिल्ह्याच्या वेगळ्या तालुक्यातून आले। तुम्ही देखील या मोर्चात सुरुवातीपासून आहात। कॉम्रेड JP गावित तिकडे शिष्टमंडळ घेऊन गेलेलं आहे। आता तुमचा मोर्चा थांबवायचा नाही अशा प्रकारच्या सूचना देण्यात आलेल्या आहे। आता पुढची सूचना काय आलेली आहे किंवा काय चर्चा सुरू झाली आहे, काही सांगितलंय का त्यांनी? सध्या तरी काही सूचना आलेली नाही। कॅबिनेट त्यांची आहे ती 12:30ला संपणार आहे। 2 वाजता वेळ दिलेली आहे आम्हाला। तर 2 वाजता आमचे नेते कॉम्रेड JP गावित आणि सर्व नेते हे चर्चा करतील। ती चर्चेनंतर आम्हाला निरोप देतील, त्यानंतर निर्णय होईल पुढचा। तुम्ही देखील या मोर्चात सहभागी आहात। किती दिवसांची तयारी करून आपण या मोर्चामध्ये आलेला? किती दिवसाची तयारी आहे आपली पायी चालायची, थांबायची? नाही, 1 महिना तरी लागला तरी आम्ही चालणार आणि 2 महिने लागले तरी आम्ही चालणार। पण ह्या प्रश्न आमचा पूर्ण सोडवल्याशिवाय आम्ही निघणार नाही, आता परत जाणारच नाही। कसं आहे, आम्ही परत जर गेलो तसे तर लोक आम्हाला विचारतात ना, प्रत्येक वेळेस तुम्ही जाता काय करून येता, काय मिळालं, अशी परिस्थिती राहते। आणि म्हणून एकदा आता काय असेल ते आम्हाला कॉम्रेडनी सांगितलं का आता जे असेल ते हा शेवटचा लढा आपला आहे। हा शेवटचा लढा, आम्हाला जेलमध्ये जरी टाकलं तरी आम्ही बसायला तयार आहोत। मागे फिरणार नाही? नाही नाही, आपण बघतोय मागे फिरणार नाही असं म्हणताय कॉम्रेड। तुम्ही देखील आता आपण 4-5 मोर्चांपासून आपण सोबत आहोत। आता पुन्हा एकदा सरकार आश्वासन देण्याच्या प्रयत्नात आहे, काहीतरी तोडगा काढण्याच्या। तर तुमची मागणी काय असणार आहे नेमकी? प्रामुख्याने ज्या काय आमच्या मागण्या आहेत ह्या आमचं नेतृत्व करणारे गाव साहेबांनी तुम्हाला सांगितलेल्याच आहेत। तरी सुद्धा आज समजा महाजन साहेबांनी त्यांना म्हणजे बोलणी करण्यासाठी आमंत्रित केलं आहे आणि त्या आमंत्रणामध्ये त्या बोलण्यामध्ये काय तोडगा निघतोय त्याचा आम्ही वाट बघतोय। नाहीतर आमचं हे जे नेतृत्व आहे साहेबांच्या नेतृत्वाखाली आमचा हा लाँग मार्च चालत राहणार, यात काय आम्ही थांबणार नाही। खऱ्या अर्थाने पाहायला गेला तर आम्ही आता खरंच म्हणजे आम्ही कंटाळलोय। कंटाळा म्हणजे आम्ही जवळजवळ आता 5व्यांदा मुंबईकडे कूच करतोय आणि त्यामुळे आम्हाला असं वाटतंय की ह्या वेळेला तरी आरपारची लढाई आहे आणि ही आरपारची लढाई आम्ही यशस्वी केल्याशिवाय थांबणार नाही, अशा प्रकारचा आमचा ठाम निर्धार आहे। प्रियंका, आपण बघतोय त्यांचा ठाम निर्धार आहे, लढाई आरपारची आहे। यापूर्वी अनेकदा सरकारनं आश्वासनं दिली, सरकारनं अनेक निर्णय घेतले, मात्र प्रशासनाच्या पातळीवर त्या निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाहीये आणि त्या न झालेल्या अंमलबजावणीच्या विरोधामध्ये हा सगळा रोष आहे आणि तोच रोष, तोच संताप घेऊन हे सगळे मोर्चेकरी नाशिक मुंबई महामार्गावरच्या रस्त्यांवरती उतरले। संपूर्ण महामार्ग जो आहे तो अशा पद्धतीने लालबुंद झाला या कॉम्रेड आणि या सगळ्या कम्युनिस्ट पक्षातील नेत्यांच्या, कार्यकर्त्यांच्या मोर्चाने। आपण जर दृश्य बघितली तर साधारणतः या मोर्चाची लांबी जर आपण बघितली तर साधारण 6 ते 7 किलोमीटरपर्यंत लांबपर्यंत या मोर्चाची लांबी आहे आणि म्हणजे तिथपर्यंत हा मोर्चा गेलेला आहे आणि जवळपास 45-50 हजाराहून अधिक मोर्चेकरी या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहे। हा मोर्चा जर मुंबईला येऊन धडकला, मुंबईमध्ये गेला तर मुंबईचं देखील जनजीवन जे आहे ते विस्कळीत होऊ शकतं, इतकी संख्या या मोर्चेकऱ्यांची आहे आणि म्हणून सरकारच्या समोर देखील या अडचणी आहे की या मोर्चावरती तातडीनं तोडगा काढणं आवश्यक आहे, याच्यावर निर्णय होणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टीने सरकार देखील एका बाजूला या सगळ्या नेत्यांशी चर्चा करतंय। मात्र पुन्हा जर विषय येतो अंमलबजावणीचा, मात्र अंमलबजावणी करणं हे प्रशासनाच्या हातात आहे, सरकारच्या हातात, मंत्र्यांच्या हातात फक्त निर्णय घेण्याचा आहे। मात्र अंमलबजावणी जर होणार नसेल तर हा मोर्चा पुढे हळूहळू सुरू राहील आणि निश्चितपणे सरकारच्या अडचणीमध्ये यामुळे वाढ होऊ शकते। त्यामुळे सरकार निर्णय घेईल, मात्र प्रशासनातले अधिकारी अंमलबजावणी कधी करता यावर सगळं या मोर्चाचं भवितव्य अवलंबून असणार आहे। प्रियंका, अगदी महत्त्वाचं आहे लक्ष्मण, आता या सगळ्या संदर्भामध्ये काय मोठा निर्णय होतोय हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।
पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात. मुंबईतील बोरीवली येथील संजय गांधी नॅशनल पार्क परिसरामध्ये स्थानिक आदिवासी नागरिक आणि वन विभाग यांच्यामध्ये संघर्ष निर्माण झालाय. अतिक्रमण हटवण्याच्या कारवाई दरम्यान दोन्ही बाजूंमध्ये जोरदार वाद झाला. परिसरामध्ये यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय, तर परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचे देखील प्रयत्न सुरू आहेत. पुढील तपास आणि कारवाई सुरू असल्याची देखील माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तर बोरीवलीचं हे चित्र आपण बघतोय. वन विभाग आणि आदिवासी नागरिक या दोघांमध्ये एक संघर्ष निर्माण झालाय. मुंबईतील बोरीवली येथील संजय गांधी नॅशनल पार्क या परिसरातलं हे सगळं चित्र आहे. आदिवासी बांधव आणि वन विभाग यांच्यामध्ये अतिक्रमण हटवण्याच्या कारवाई दरम्यान जोरदार वाद झाला आणि त्यामुळे या परिसरामध्ये तणावाचं वातावरण देखील निर्माण झालं. घटनास्थळी जेव्हा मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय, त्यानंतर परिस्थिती ही नियंत्रणात ठेवण्याचे प्रयत्न तिथे सुरू आहेत. तर पुढील तपास आणि कारवाई तिथे सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून तिथे देण्यात आलेली आहे. थेट जाऊयात आपले प्रतिनिधी विजय वंजारा यांच्याकडे. विजय, अतिक्रमण हटवण्यावरून हा वाद निर्माण झाल्याचं कळतंय. आत्ता तिथे काय परिस्थिती आहे? स्थानिक आदिवासी नागरिक आणि वन विभाग यांच्या तणाव निर्माण झालेला आहे. या अतिक्रमण हटवण्याच्या कारवाई दरम्यान तर आपण बघतोय अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईवरून दोन्ही गटांमध्ये वाद निर्माण झालाय. एकीकडे आदिवासी बांधव आहेत तर दुसरीकडे वन विभाग आहे, यांच्यामध्ये वाद निर्माण झाला. त्यामुळे तणावाचं वातावरण या परिसरामध्ये निर्माण झालं आणि घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त हा तैनात करण्यात आला. परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे सगळे प्रयत्न या परिसरामध्ये सुरू झालेले आहेत. पुढचा तपास आणि कारवाई देखील सुरू असल्याची माहिती इथे प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे. अतिक्रमण हटवण्यासंदर्भात हा मोठा वाद निर्माण झाला आणि त्यानंतर या परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं. संजय गांधी नॅशनल पार्क परिसरामध्ये हे सगळं तणावाचं वातावरण निर्माण झालंय. पुढची बातमी आपण आता पाहूयात. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील साक्री येथे शिकवणीला जाणाऱ्या 2 अल्पवयीन मुलींना एका माथेफिरू तरुणाने थेट विहिरीमध्ये ढकलल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन्ही मुली नेहमीप्रमाणे शिकवणीसाठी जात असताना संशयित माथेफिरू तरुणाने अचानक दोन्ही मुलींना शेतातील विहिरीमध्ये ढकलल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मुलींना विहिरीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. घटनेचे नेमके कारण काय हे अद्यापही स्पष्ट झालं नाहीये. या प्रकरणी पोलिसांनी गावातीलच रोहन चौधरी या संशयित माथेफिरू तरुणास ताब्यात घेतलं. या घटनेमुळे संपूर्ण भुसावळ तालुक्यामध्ये भीती आणि संतापाचं वातावरण निर्माण झालंय. भुसावळ तालुक्यातील साक्री या गावातील 2 अल्पवयीन मुली हे शाळेत जाण्यासाठी सकाळी घरातून निघालेले आहे. परंतु या गावातील एक माथेफिरू तरुणाने ते दोन्ही मुलीला एका विहिरीमध्ये फेकून दिलेलं आहे. आपण बघू शकतो या पाठीमागे या विहिरीमध्ये ते मुलीला त्यांनी ढकलून दिलेला आहे आणि त्यांनी अशी कबुली दिलेली आहे. अशी कबुली दिल्यानंतर पोलिसांचे तालुका पोलीस स्टेशनमध्ये त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि आता ते दोघी मुलींना शोध कार्य आता इथे सुरू आहे. नेमका काय घटना घडली, कशी घडली, आपण त्यांच्याकडून जाणून काय झालं होतं, नेमकं काय घटना घडली. मी नारायण कोळी साखरी मी सकाळी जळगाव येथे जात असताना मला विहिरीजवळ गर्दी आढळली. मी चौकशी केली असता आमच्याच गावातील 2 मुली अल्पवयीन मुली होत्या आणि त्या ट्युशनला जात होत्या सकाळी 7 वाजता. सकाळी 7 वाजता ट्युशनला जात असताना 10 वाजता आमच्या गावातील कॅमेरे चेक केले असता गावातील ग्रामपंचायत कॅमेऱ्यात असं आढळून आले की रोहन नरेंद्र चौधरी या मुलाने त्यांना गाडीवर बसवून भुसावळच्या रस्त्याने आणले आहे आणि थोड्या वेळात जळगाव जात असताना असं कळलं की त्या दोघी मुली विहिरीत आढळल्या. नेमकं कारण काय, ढकलण्याचं कारण काय आहे, काय त्यांचे वय असं होतं, काय शाळेची काय दुश्मनी वगैरे नाही, शाळेचा आता तो मुलगा त्या शाळेत नव्हता म्हणून त्याचा तो उद्देश आपण सांगूच शकत नाही काय असेल. का मुळे अशी घटना काय झाली होती. त्या मुलगी जनता हायस्कूल साक्री येथे शिकतात आणि त्या सकाळी ट्युशनला जात होत्या. आमची शाळा 11 वाजता भरते, त्यामुळे सकाळी गावात ट्युशन असल्या कारणाकन ट्युशनला जात असल्या कारणाकन त्या ट्युशनला जात होत्या. ट्युशनला जात असताना ही घटना घडली.
ज्यांनी ढकललं होतं ते मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. हो त्याला आमच्या गावातील 2 तरुणांनी गावात घेऊन पोलीस स्टेशनला जमा करून आले आणि आता पोलीस आलेले आहे आणि आता आम्ही काढण्याची प्रक्रिया करीत आहोत. आपण या ठिकाणी बघू शकतो की ज्या 2 मुलीला ज्यांनी ढकललेलं आहे त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेलं आहे आणि आता या विहिरीतून त्या मुलींना काढण्याची आता इथे ही प्रक्रिया सुरू आहे. इम्तियाज अहमद, न्यूज 18 लोकमत, साक्री. पुढच्या बातमीकडे आपण वळूयात. लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत नसल्यामुळे जळगावमध्ये महिला आक्रमक झाल्यात. शेकडो महिला जळगावच्या महिला आणि बाल विकास कल्याण केंद्रामध्ये घुसल्या आणि त्याचबरोबर लवकरात लवकर योजनेचे पैसे देण्याची देखील मागणी महिलांकडून करण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये एकूण 10 लाखांपेक्षा जास्त महिला या लाडक्या बहीण योजनेस पात्र ठरल्या आहेत. मात्र KYC केल्यानंतरही 1 लाखांपेक्षा अधिक महिलांच्या खात्यात पैसे जमा न झाल्यामुळे महिला संतप्त झाल्यात. KYC करताना झालेल्या चुकांमुळे अडचण निर्माण झाल्याचं देखील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलंय. सर, आम्हाला सांगितलं आहे की ते अंगणवाडी मॅडमने की तुम्ही जळगावून जाऊन सही सिक्का आणा या फॉर्मवर. KYC तुमची झाली नाही झाली बरोबर, पण इथं आल्यावर आमचे फॉर्म काही जमा करता नाही आहे आणि आणखीन आम्हाला 2 महिन्याचे पैसे अजून आले नाही आहे, तर आम्ही कुठं जावं? आम्ही भुसावळून आलेले आहे. आमचे 2 महिन्याचे पैसे आल्यामुळे आम्ही KYC चुकल्यामुळे सांगितलं आहे, त्यामुळे आम्ही इथं आलेले आहे. फॉर्म भरायचा अर्जासाठी सांगितलं होतं आम्हाला, पण इथं फॉर्म घेता नाही आहे. अगोदर सांगितलं होतं की इथं फॉर्म घ्यायचे म्हणून, मंगळवारपर्यंत तारीख दिलेली आहे की मंगळवारपर्यंत घेतील म्हणून. आता नाही सांगता येत, ते मंगळवारपर्यंत बंद आहे म्हणता. आता म्हणता अंगणवाडी सेविका ते घेणार आहे तुमचे. तालुका भुसावळ कंडाळून आले आम्ही. आमचे नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे आलेच नाही. आम्हाला KYC करून सुद्धा पैसे आलेले नाही आणि यांनी इथं 4 वेळापासून आम्ही इथं आलेलो आहे आंदोलन करायला, परंतु ना आमचे फॉर्म त्यांनी घेतलेच नाही आणि फॉर्म भरले नाही. ते म्हणतात की आशा वर्कर येते तुमच्या घरी फॉर्म भरायला आणि ते जर नाही आले सर तर आम्ही काय करायचं? त्यांना GR पाठवायला पाहिजे ना त्यांनी. मग ते असे म्हणतात की आम्हाला GR पाठवा तुम्ही अंगणवाडी सेविकांना. झालेलं काय आहे की 31 डिसेंबरपर्यंत शासनानं KYC करायला मुदत दिलेली होती. त्यामध्ये नंतर लक्षात आलं की KYC करताना काही लाडक्या बहिणींच्या चुका झालेल्या आहेत आणि ती चुका झालेल्याची जवळपास 1,08,000 लाडक्या बहिणींची यादी आम्हाला शुक्रवारी संध्याकाळी प्राप्त झालेली आहे आणि आम्ही शनिवार रविवार दोन्ही दिवस ऑफिसला बसून त्या याद्या तालुका निहाय केलेल्या आहेत आणि प्रत्येक तालुक्याला बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे त्या याद्या पोचलेल्या आहेत. आता त्या गावातल्या अंगणवाडी सेविकेनं खात्री करून आणि पात्र अपात्रता रिपोर्ट आमच्या कार्यालयाला द्यायचा आहे.